वार्तामध्ये आपले स्वागत आहे। वळूया आजच्या बातमीपत्राकडे। जीवनदीप महाविद्यालयात रानभाजी पाककला स्पर्धा संपन्न। गोविली प्रतिनिधी। जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र घोडविंदे सर यांच्या संकल्पनेतून दरवर्षी महाविद्यालयात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात। याचाच एक भाग म्हणून आज हरवत चाललेल्या निसर्गाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठीच्या उद्देशाने महाविद्यालयात हरवत चाललेल्या निसर्गाचे महत्त्व लक्षात घेऊन आजच्या तरुण पिढीला जागृत करण्यासाठी निमित्त मिळालं। हे या रानभाज्या पाककला स्पर्धेचा आज दिनांक 8 जुलै रोजी जीवनदीप महाविद्यालय गोविली येथे राष्ट्रीय सेवा योजना, भूगोल विभाग, ग्रीन क्लब आणि महिला विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाज्या प्रदर्शन आणि रानभाज्या पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण दक्षता मंडळाचे माननीय श्री सुभाष इसामे, देवराई समन्वयक देवेश जाधव तसेच जीवनदीप शैक्षणिक संस्थेच्या संचालिका सौ स्मिता घोडविंदे यांची उपस्थिती लाभली। या स्पर्धेमध्ये विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते। या स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी स्वतः रानावनात जाऊन निसर्गातल्या विविध भाज्यांची ओळख करून घेतली। या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या श्री सुभाष इसामे यांनी विविध प्रकारच्या रानभाज्या आणि त्यांचे औषधी गुणधर्म विषयी मार्गदर्शन केले। तसेच घोडविंदे मॅडम यांनी त्यांच्या मनोगतात त्यांनी लावलेल्या रोपट्यांचे आज वटवृक्षात रूपांतर झाल्याचे उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना निसर्गाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रेरित केले। या स्पर्धेत प्रथम क्रमांक सानिका मुठोळकर, द्वितीय क्रमांक दक्षा लांडगे व तृतीय वैष्णवी मिस्त्री हिने पटकावला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर विजय हेराडे, प्राध्यापक दिनेश धनगर, प्राध्यापिका जया देशमुख, प्राध्यापिका अपर्णा जाधव, प्राध्यापक प्रवीण भालेराव, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला। नमस्कार, मी दिया झाटे, ठाणे जीवनदीप वार्तामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आहोत आपण जीवनदीप महाविद्यालय गोविली येथे। तर आज या कॉलेजमध्ये NSS भूगोल, ग्रीन क्लब आणि महिला विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाज्या पाककला स्पर्धांचं आयोजन केलं गेलंय आणि आज आपण विद्यार्थ्यांचा मोठ्या उत्साहाने या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसून येत आहेत। आता आपण पाहूयात विद्यार्थ्यांकडे। तू आज काय बनवलीस? कोरल्याची भाजी। कोरल्याची भाजी कुठून आणलीस तू भाजी? बरं, मग याच्यामध्ये तू कोणकोणत्या पदार्थांचा वापर केलास? कांदा, मिरची, मीठ। वैष्णवी गोविंद मिस्त्री। कुठली भाजी बनवली तू? कोरडूची भाजी बनवली आहे। ह्याच्यामध्ये म्हणजे काय पोषक तत्व? ही पोषक तत्वांनी समृद्ध आहे, प्लस ह्याच्यात व्हिटॅमिन C, A आणि E, K असे असतात। त्याच्यात कॅल्शियम, आयरन। तुझं नाव काय? दक्षा सचिन लांडगे। आज काय भाजी बनवली तू? मी आज ही टाकळ्याची भाजी आहे, ही खुरसणीची भाजी आहे, ही कोरडूची आहे आणि ही हिरवा माठ आहे आणि ही बाजरीची भाकर आहे। याचे काय गुणधर्म आहे? याच्याने ही जी खुरसणीची भाजी आहे आणि माठाची भाजी आहे, ही खाल्ल्याने मुलींना जे पिरियड साठी प्रॉब्लेम होतात ना, ब्लड सेल्सचे, ते प्रॉब्लेम होत नाही। आणि प्लस ही कोरडूची आहे, ही पण म्हणजे पावसाळ्यामध्ये, थंडीमध्ये वाताचा प्रॉब्लेम होतो, तो वाताचा प्रॉब्लेम कमी होतो। थँक्यू। नमस्कार, ताई तुझं नाव काय? माझं नाव सानिका। सानिका, तू आज कोणत्या कोणत्या भाज्या आणलेल्या आहेत? मी करडूची भाजी आणलेली आहे, नान भाजी आणलेली आहे, आलू आहे आणि रताळ्याची भाजी आहे। या भाज्यांबद्दल काय सांगशील? हो नक्कीच। रताळा जे आपण कांद खातो त्यावर जे कोवळे अंकुर येतात ना, त्यांची आपण अशा प्रकारे भाजी करतो। ही दुर्मिळ आहे, सहसा इतर कोणाला माहित नसते, त्यामुळे मी ही भाजी बनवून आणली आहे। आणि ही आलू आहे, जी आपल्या सीझनला निघते, जास्त करून पावसाळ्यामध्ये, त्याच्या या आलू वड्या अशा प्रकारे आपण बनवतो। आणि नाल भाजी आहे, पाण्याचा ओहोल असेल किंवा नदी ठिकाणी ही भाजी निघते। आणि त्यानंतर ही कुरडू। या भाजी ताई काय बनवलं? मी आज बनवले शेवळाची चटणी, टाकला आणि तेलपाट। वाव, याचं काय काय म्हणजे काय? शेवळाची चटणी ही आपण शेवळाचा रस्सा करण्यासाठी शेवळणी उकळवतो ना, त्या शेवळीला सुकवा, ती होली तुम्ही स्टोर करू शकता। ती चटणी तुम्ही ड्राय झाल्यानंतर तिला तेलामध्ये तळा, त्याच्यामध्ये टोमॅटो, लसूण आणि कोथिंबीर, मिरची टाका, मिक्सर झाल्यानंतर त्या तेल कांद्यावरती फ्राय करा। तर नमस्कार ताई, तुझं नाव? सानिया जमालुद्दीन शेख। ओके, तर तू काय बनवलं आज? तेलपटची भाजी। कुठे मिळाली, कुठून भाजी? ही भाजी जंगलातून आणलेली आहे। आणि कुठून आली ती? मी टिटवाळ्यातून आली। नाहीच। आणि सोबत काय आहे? तेलपट सोबत भाकरी आणली। ही बनवलेली आणि हे कच्ची दाखवण्यासाठी, म्हणजे कशा पद्धतीने ती भाजी असते ते एक्झाम्पल दाखवण्यासाठी। थँक्यू। तर मित्रांनो, पाहिल्याप्रमाणे सर्वप्रथम आपल्याला
सगळीकडे गर्ल्स दिसले, आपण या ठिकाणी आपल्याला बॉईज दिसत आहेत आणि त्यांनी पण खूप छान असं स्टॉल मांडलेलं आहे. तर दादा तुझं नाव सांग. ओमकार भोयर. माझं नाव निशांत विजय कडू. ओके, तर आज तुम्ही काय बनवलंय? चवले माठ. चवली हे काय बनवलंय? ही चवळी माठाची भाजी आहे आणि ही नळीची भाजी. कसली आहे? नळीची भाजी. नलीची. ओके, तर फक्त पावसाळ्यातच भेटते. ही एक नवीन पाहायला मिळते आणि ही कसली चवली माठ हा, चवळी सेम बनवली. तर आम्हाला दाखव. थंड पडता कामा नये यासाठी आपण काही गोष्टींसाठी इनिशिएटिव्ह घेत असतो. अर्थातच पर्यावरणासाठी तुम्ही आम्ही सगळेजण आज का धजावलो आहोत, तर काही दुष्परिणाम आता दिसायला लागलेत आणि त्यासाठीच आपण विविध उपक्रम करतो. आज आपल्या जीवनदीप शैक्षणिक संस्थेच्या महाविद्यालयामध्ये आपण रानभाज्या ज्या आपल्याकडे उपलब्ध होतात त्याचं आहारात आणि आरोग्यातलं आणि निसर्गातलं एकूणच महत्त्व आपल्याला माहीत आहे. त्यांना बोलायला खूप आहे, पण जरा काही जास्त बोलत नाही. बोललो बऱ्याच जणांशी बऱ्यापैकी. तर आनंद वाटला की तुम्ही सगळेजण याच्यामध्ये सहभागी झालात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या इथे बघायला मिळतात. मोस्टली मुलं सुद्धा याच्यामध्ये सहभागी झाली. सगळ्यांचं खरंच खूप कौतुक करतो. आजचे हे बातमीपत्र येथेच संपत आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. पाहत राहा ठाणे जीवनदीप वार्ता.